19/7/2025 या दिवसापासून कुरेशी समाज हातगावच्या वतीने हरताल केलेली आहे व्यापाराची। कारण हे कुरेशी समाज आणि दुसरे समाजचे लोक हे व्यापार करत गेले, त्यांना सगळ्यांना रस्त्यात रोखून त्यांना मारहाण करणे, त्यांना जीवे मारणे, त्यांचे पैसे हिसकावून घेणे, त्यांच्यावर दुसरे केसेस करणे, त्यांची गाडी जप्त करणे, त्यांचे जनावरे जप्त करणे, हे अनेक मुद्दे आता। त्यासाठी कुरेशी समाजाच्या वतीने हातगाव शहराचे 19 तारखेपासून बंद केलेला आहे व्यापार। आणि या व्यापार बंदमुळे हातगाव शहराचे हजारो लोक हे बेरोजगार झालेले आहेत। आणि आम्ही शासनाच्या वतीने हे मागणी करतो शासनाला की त्यांनी या कुरेशी समाजाची रक्षण करण्यासाठी, त्याची व्यापारासाठी हे याचे व्यापाराचा अन्याय होत आहे याची दखल घेऊन याच्यावर जे लोक याच्यावर अत्याचार करतात ते त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि यांचे कारोबाराला, याचे व्यवसायाला याची संरक्षण करून द्यावे। आणि अनेक मुद्दे आहेत त्या निवेदन मध्ये, ते आम्ही तहसीलदार साहेबाला दिलेले आहेत। आज या ठिकाणी कुरेशी कॉन्फरन्स या संघटनेच्या वतीने कुरेशी समाजाच्या मागण्यासाठी या ठिकाणी कायदेशीररित्या अगदी संविधानाच्या अधीन राहून, शांततेच्या अधीन राहून या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। पहिल्यांदा भीम टायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष नात्याने मी कुरेशी समाजाच्या मागण्याला या ठिकाणी पाठिंबा देत आहे। मुळातच मला हे सांगायचं की आपल्या देशामध्ये भारतीय संविधान आहे आणि भारतीय संविधानाने प्रत्येक जाती धर्माला जगण्याचा, चालण्याचा, बोलण्याचा, आपला व्यवसाय करण्याचा अधिकार दिलेला आहे। तो आमचा फंडामेंटल राईट आहे। परंतु काही लोक असतील, काही मनवादी लोक असतील, काही मनवादी सरकार असेल, जाणून बुजून मुसलमानांना टार्गेट करण्यासाठी, त्यांचं जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी, त्यांना जीवनातून संपविण्यासाठी या ठिकाणी हल्ले करत आहेत। मी पहिल्यांदा शासनाकडे मागणी करतो, मुस्लिम समाजाने कोणता व्यवसाय करावा हा त्यांचा अधिकार आहे। भारतीय संविधानाच्या आर्टिकल 1905 नुसार दिलेला त्यांचा फंडामेंटल राईट आहे आणि हे अधिकार आम्ही बजावत असताना कोणता माहिती लाले रोखू शकत नाही। म्हणून शासनाला या ठिकाणी मी मागणी करतो, पहिल्यांदा कुरेशी समाज जो व्यवसाय करत आहे त्या व्यवसायाला पोलीस संरक्षण देण्यात यावं। आज एकही दिवस जात नाही की कुठेही मुसलमानांवर अन्याय केला नाही। धर्म आणि जातीच्या नावाखाली, गोवंश हत्या बंदीच्या कायद्याच्या नावाखाली त्याचा खून केला जातो, त्याला मारले जातं। आणि म्हणून पुन्हा एकदा मी शासनाला मागणी करतो की त्या प्रत्येक माणसाचं संरक्षण करणं हा शासनाचा संवैधानिक अधिकार आहे। आणि म्हणून मुस्लिम समाजाचं संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी शासनाने मुसलमानांसाठी स्पेशल अट्रॉसिटी सारख्या कायद्याची या ठिकाणी लागू करावी, अंमलबजावणी करावी, हे सुद्धा मी या ठिकाणी मागणी करतो। हे आपल्या सर्वांसाठी भियायचं काही गरज नाही। केलेले कायदे संविधानाला तडा देणार आहेत, कारण भारतीय संविधानाचा आर्टिकल 14 असेल, कायद्यापुढे सर्व धर्म जाती समान आहेत। आर्टिकल 15 असेल, जात धर्म लिंग वंश जन्मस्थान प्रांत भाषा यावरून कायदे करता येत नाही। गोवंश हत्या बंदी एका धर्माला समोर ठेवून, एका धर्माच्या लोकांना जीवनातून उद्ध्वस्त करण्यासाठी केलेला कायदा आहे। कारण भारतीय संविधान डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी राज्यांची मार्गदर्शक तत्वे आर्टिकल 47 सांगतो की जे जनावर दूध देतात ते जनावर कापता येत नाही, जे जनावर शेताच्या कामा येतात ते जनावर कापता येत नाही। आम्हाला मान्य आहे गाय दूध देतं, गायची हत्या करू नका। मग या हरामखोर शासनाला विचारायचं, म्हैस दूध देत नाही का, शेळी दूध देत नाही का, उंट दूध देत नाहीत का, ते या कायद्याखाली का आणले नाही? याचा अर्थ स्पष्ट आहे की एका धर्माला समोर ठेवून धर्माच्या लोकांना संपविण्यासाठी गोवंश हत्या बंदी हा कायदा आणलेला आहे। हा भारतीय संविधानाच्या आर्टिकल 14 ला तडा दिलेला आहे, डिस्टर्ब केलेला आहे। कारण मी नाही सांगत, 2017 ला सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, तुम्ही बघा की हा कायदा संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला तडा देणार आहे। म्हणून मी आपल्या सर्वांना परत शासनाला मागणी करतो, इथं जगण्याचा अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे, इथं व्यवसाय करण्याचा अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे, इथे धर्मानुसार वागण्याचा अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे। याचं संरक्षण करण्याची पहिली जबाबदारी ही शासनाची आहे। शासन दुर्दैवाने मनोवादी विचारांनी पागल झाल्यामुळे दुर्दैवाने शासनही मनुवादाच्या कटामध्ये सामील झालेला आहे। पुन्हा एकदा मी शासनाला मागणी करतो की माझ्या मुस्लिम भावाला अट्रॉसिटी कायदा करून संरक्षण देण्यात यावं आणि त्यांच्या बिझनेसला जो संविधानिक हक्क आहे त्यांच्या धंद्याला सुद्धा पोलीस संरक्षण द्यावं। अन्यथा यापुढे माझा सगळा मुस्लिम बांधव कुरेशी समाज यापुढे तीव्र आंदोलन करेल आणि त्या ठिकाणी भीम टायगर सेना एक पाऊल पुढे असेल। एवढे या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय संविधान। कुरेशी समाज यांना रस्त्यावर उतरायची आज गरज का पडली त्याचे कारण 2-3 आहेत। आज गोहत्यापासून
गायी पाळणे हे सर्वांचा धंदा आहे. गोहत्या कधीही झालेली नाही, तरी पण जे काही जनावर शेतकऱ्याकडे बिनकामी असतात त्यांना पर्याय म्हणून हे कुरेश समाज विकत घेतात आणि या गरीब शेतकऱ्याच्या अर्थसहाय्य होत असते. आता काय झालं, ज्यामुळे आपण गोसातात झाली हो, त्याच्यामध्ये गोशाळा ज्या ठिकाणी आहेत, गोशाळेमध्ये किती जनावर गेलेत आणि त्याची किती नोंद आहे प्रत्येकाकडे. गोशाळेमधून गाड्या भरल्या जातात तिथून, आणि गोशाळेच्या नावावर जमीन देते शासन, त्याचं अनुदान देते, आणि त्याची गिनती कोण ठेवते हे एक महत्वाचं कारण आहे. आज माहूरमध्ये चव्हाणचे बैल गेलेत, बेपत्ता झालेत, कामाचे बैल आहेत, गोवंश म्हणून त्यांनी आपल्या शाळेमध्ये टाकलेत आणि शाळेमधून तिथे त्यांची विक्री करून शेतकऱ्याला परत देण्याचं काम करते. म्हणून तहसीलदारला मला एक विनंती करायची आहे, ज्या ज्या ठिकाणी गोशाळा आहेत त्याची गिनती कोणाकडे आहे, त्याची जनगणना कोणाकडे आहे, हे एक महत्वाचं कारण आहे. आपण दिलेलं ढोरं ते परत सर्रास मोठे धंदेवाले मोठमोठाले व्यापारी तिथून गाड्या भरून परत नेतात आणि या खाटी समाजाला बदनाम करतात. त्यासाठी आज या निवेदनाद्वारे आपण तहसीलदारला कळवत आहे, आणि ज्या ज्या ठिकाणी यांनी दंगल घडवली त्या त्या ठिकाणी ते कुठलेही जे गुन्हे दाखल केले असतील त्याने परत घ्यावे आणि खाटी समाजाला सहकार्य करावं. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. आज या ठिकाणी तहसील कार्यालयावर कुरेशी समाज व इतर सर्व मुस्लिम समाज व इतर व्यापारी आणि इतर संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलं. या ठिकाणी कुरेशी समाजानं गेल्या 15 दिवसापासून जे बंद पुकारलेला आहे त्या बंदमुळे शेतकऱ्याचं नुकसान होत आहे, गोरगरीब जनतेचं नुकसान होत आहे. या ठिकाणी गरीब कुरेशी समाजावर अन्याय जे झालेला आहे, मी या भारतातल्या मोदी सरकारला सांगू इच्छितो की तुम्हाला जर बुच्चडखाने बंद करायचे असतील तर या छोट्या समाजावर अन्याय न करता या देशामध्ये मोठमोठे जे बुच्चडखाने आहेत ते हिंदू समाजाचे आहेत, ब्राह्मण समाजाचे आहेत, मारवाडी समाजाचे आहेत, ते देशाबाहेर मांस पाठवतात, बीफ पाठवतात, हे बंद केले पाहिजे. या छोट्या समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि कुरेशी समाजाला जे काही अन्याय होत आहेत, खेड्यापाड्याला व्यापार करण्यासाठी त्यांच्यावर जे अन्याय करत आहेत त्या अन्यायाच्या विरोधात आम्ही या ठिकाणी तहसीलदाराला निवेदन दिलं. यापुढे जर कुरेशी समाजावर अन्याय झाला तर आम्ही सर्वजण त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो.